मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या थर्ड सेमिस्टरला जो कंपल्सरी अनिवार्य विषय आहे चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप, बालपण आणि वाढते वय, या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम.ए. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप, बालपण आणि वाढते वय ह्या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका. सुरुवातीला दिलेली माहिती वाचून घ्या. फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, बी.एड सेकंड इयर, थर्ड सेमिस्टर, कंपल्सरी कोर्स बी.एड सी.सी. 301 चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप, बी.एड सी.सी. 301 बालपण आणि वाढते वय. आता ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 75 मार्कासाठी आहे. 75 मार्क मॅक्झिमम आहेत आणि टाईम ड्युरेशन आहे 3 आवर्स. तर सुरुवातीला सूचना त्या ठिकाणी वाचून घ्यायच्या. सूचना अशा दिलेल्या आहेत पहा या ठिकाणी. त्या सूचना वाचल्याशिवाय प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायची नाही. नोट बी, फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड, फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड, फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. आणि फोर्थ, ऑल क्वेश्चन्स हॅव इक्वल मार्क्स. मराठीमध्ये सूचना अशी आहे की प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य. दुसरी सूचना अशी आहे प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तिसरी सूचना अशी आहे प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. आणि लास्टची सूचना अशी आहे की सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. तर या सर्व सूचना वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की पहिला प्रश्न त्या ठिकाणी अनिवार्य आहे आणि प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी आपल्याला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तसेच 5 ते 7 पैकी आपल्याला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. असे एकूण आपल्याला 5 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला समान गुण आहेत, म्हणजे 15-15 गुण त्या ठिकाणी आहेत. आता पहिला जो क्वेश्चन आहे, हा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे टिपांचा. टिपा द्या. तर टिपा द्या काय प्रश्न पहा. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. पहिली टीप आहे कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स. दुसरी आहे स्पेशल नीड्स ऑफ एक्सेप्शनल चिल्ड्रन. थर्ड आहे ऑडिटरी लर्निंग स्टाईल. फोर्थ आहे फंक्शन्स ऑफ फॅमिली. फिफ्थ आहे इंडियन गव्हर्नमेंट पॉलिसीज फॉर बॅकवर्ड क्लासेस. मराठीमध्ये ह्याच टिपा पहा. पहिली टीप आहे बोधात्मक बुद्धिमत्ता. दुसरी आहे असाधारण बालकांच्या विशेष गरजा. तिसरी आहे श्राव्य अध्ययन शैली. चौथी आहे कुटुंबाची कार्ये. आणि पाचवी आहे भारत सरकारच्या मागासवर्गीयांसाठीच्या योजना. तर या ठिकाणी आपल्याला 3च टिपा सोडवायच्या आहे. एनी 3, कोणत्याही 3वर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच प्रत्येक टिपेला त्या ठिकाणी 5 मार्क त्या ठिकाणी आहेत आणि 5 मार्कासाठी आपल्याला 1 ते 1.5 पेज लिहिणं गरजेचं आहे. आणि टिपा या प्रश्नाचं उत्तर देत असताना परिच्छेद आणि समारोप आणि प्रमुख मुद्दे त्याच्यामध्ये असले पाहिजेत आणि त्या टिपेला अनुसरून त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाच्या उत्तराची रचना असली पाहिजे. तर उत्तर लिहिताना त्या उत्तरामध्ये व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, व्यवस्थित असे सुंदर अक्षर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. शुद्ध लेखन आवश्यक आहे. प्रमुख मुद्दे त्या ठिकाणी त्याची गुंफण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा हे सगळे निबंध वजा प्रश्न आहेत. तर दुसरा प्रश्न काय, व्हॉट इज मीन बाय मल्टीकल्चरलिझम. व्हॉट इज द रोल ऑफ टीचर इन मल्टीकल्चरलिझम. डिस्कस. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. बहुसांस्कृतिकता म्हणजे काय. बहुसांस्कृतिक वर्गात शिक्षकाची भूमिका कशी असावी चर्चा करा. तर 15 मार्कासाठीचा क्वेश्चन ज्यावेळेस आपण सोडवतो तर तो साधारणपणे 2.5 ते 3 पेजेस त्याचं उत्तर असणं गरजेचं आहे. तर आता याच्यामध्ये काही सब क्वेश्चन्स आहेत. जसं आता व्हॉट इज मीन बाय मल्टीकल्चरलिझम, तर इथे ही कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे, कन्सेप्ट स्पष्ट करायची आहे. आणि व्हॉट इज द रोल ऑफ टीचर इन मल्टीकल्चरलिझम, तर शिक्षकाची भूमिका बहुसांस्कृतिक वर्गात काय असणार आहे, कशी असणार आहे, याची आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. त्या दृष्टीने आपल्याला मुद्द्यांची रचना करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय, व्हॉट इज मीन बाय इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. एक्सप्लेन द कॉजेस ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस विथ इट्स एज्युकेशनल
इम्पॉर्टन्स. 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. व्यक्तिभेद म्हणजे काय? व्यक्तिभेदाची कारणे त्याच्या शैक्षणिक महत्त्वासहित स्पष्ट करा, असा तो प्रश्न आहे. तर या ठिकाणी सुद्धा उपप्रश्न आहेत. व्यक्तिभेद म्हणजे काय, व्यक्तिभेदाची कारणे आणि त्यांचं शैक्षणिक महत्त्व याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे चौथा प्रश्न. काय चौथा प्रश्न तो बघूया. व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट, विच आर द प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. विकास म्हणजे काय, विकासाची तत्वे कोणती, वाढ व विकासातील फरक स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सुद्धा प्रश्नामध्ये सब क्वेश्चन आहेत. जसं विकास म्हणजे काय, विकासाची तत्व लिहायची आहेत, वाढ व विकासातला फरक त्या ठिकाणी स्पष्ट करायला सांगितलेला आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न काय तो पहा. पाचवा प्रश्न असा आहे, व्हॉट आर द टाईप्स ऑफ मास मीडिया, हाऊ शुड बी युजफुल मास मीडिया इन डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड, डिस्कस. समूह संपर्क साधनाचे प्रकार कोणते, समूह संपर्क साधने बालकाच्या, इथे बालकाच्या पाहिजे, बालकाच्या विकासात कशी उपयुक्त ठरतात, चर्चा करा. 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर सहावा प्रश्न काय पहा. सहावा प्रश्न असा आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पर्सनॅलिटी अँड इट्स टाईप्स, डिस्कस द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. व्यक्तिमत्वाची संकल्पना आणि प्रकार स्पष्ट करा. व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांची चर्चा करा. त्याच्यानंतर सातवा क्वेश्चन असा आहे, डिस्क्राईब इन डिटेल द फीचर्स ऑफ सोशलिस्टिक गव्हर्नमेंट अँड जनरल पॉलिसीज फॉर एज्युकेशन इम्प्लिमेंटेड बाय दॅट गव्हर्नमेंट. समाजवादी शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये व त्या शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या शिक्षणासाठीच्या सर्वसाधारण योजनांचे सविस्तर वर्णन करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर अशा प्रकारे हे जे निबंध वजा प्रश्न आहेत, जसं आता दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, तर दुसरा, तिसरा, चौथा याच्यामधून आपल्याला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. दुसरा तिसरा सोडवा किंवा तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा, आणि ते क्रमाने सोडवावेत असं काही नाही. चौथा आधी सोडवला नंतर दुसरा सोडवला तरी चालतं, पण प्रश्न क्रमांक टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा हे जे 3 प्रश्न आहेत, ह्या 3 प्रश्नापैकी आपल्याला 5वा, 6वा, 7वा या 3 प्रश्नापैकी कोणतेही 2 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. 5वा, 6वा सोडवा किंवा 6वा, 7वा सोडवा किंवा 5वा, 7वा सोडवा. तर अशा प्रकारे आज आपण चाइल्डहूड अँड ग्रोईंग अप, बालपण आणि वाढते वय या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहिली. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओ शेअर करा.